आनंदी गोपाळ या परिचर्चेसाठी उपस्थित सर्व उपस्थितांचे मान्यवरांचे सहर्ष स्वागत। सरकवल्यावर काही नाही, अजून मागचे ना ओरडतात। आनंदी गोपाळ या परिचर्चा सत्राचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। त्याचबरोबर डॉक्टर समिता जाधव यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते। सुनील पाटील, चित्रा वाघ, डॉक्टर वंदना चव्हाण, डॉक्टर तेजस चव्हाण या सर्व निमंत्रितांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते। यांनी आसनस्थ व्हावे। मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। मी राजेंद्र वाटाणे सरांना सन्मानित करण्यासाठी डॉक्टर गजानन नारे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते। या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचा सन्मान सोहळा डॉक्टर गजानन नारे यांच्या हस्ते संपन्न होत आहे। या अभूतपूर्व अशा सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया। धन्यवाद सर। डॉक्टर समिता जाधव यांचा सन्मान डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। तिकडे नाही का 3 फोटोग्राफर 10 ठिकाणी कार्यक्रम कसं खर्चवाळा करायचा जायचं। सुनील पाटील यांचाही सन्मान डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। चित्रा वाघ यांचाही सन्मान डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। डॉक्टर वंदना चव्हाण यांचाही सन्मान डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। डॉक्टर तेजस चव्हाण यांचाही सन्मान डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते।
धन्यवाद सर. सर्व सन्मानितांनी विराजमान व्हावे. डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचा थोडक्यात परिचय. तायवाडे महाविद्यालय, कोराडी, नागपूर. MA, MPhil, PhD, डिलीट. स्वतंत्र आणि संपादित 32 पुस्तके. संत साहित्य हा आवडीचा विषय. विदर्भ संशोधन मंडळाचा प्राध्यापक श्री मा कुलकर्णी ग्रंथ पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आलेले आहे. सरोजनी बिन कोठारी उत्कृष्ट संशोधन पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. अभ्यास मंडळ विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर कार्यरत. UGCचे प्रकल्प, UGCचे 2 मेजर व 1 मायनर प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर श्री सुनील पाटील यांच्याबाबत यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी देत आहे. हे निवृत्त प्राचार्य आहेत. भडगाव, जिल्हा जळगाव. महाराष्ट्रभर विविध विषयांवर सुमारे 1,500 व्याख्याने व प्रवचने. छत्रपती शिवाजी महाराज, रामचरित्र, कृष्णचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेवर प्रवचने. डॉक्टर आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, गाडगेबाबा, साने गुरुजींची कविता, मराठी नाटक, व्याख्याने इत्यादी प्रसिद्ध. त्याचबरोबर सौ चित्रा वाघ विलेपार्ले, मुंबई येथे राहणाऱ्या असून लेखिका, निवेदिका, मुलाखतकार आहेत. भारतीय दर्शनशास्त्रात त्या MA असून पत्रकारितेत पदविका त्यांनी प्राप्त केलेली आहे. अथांग कथासंग्रह मनोबल, तिमिरातून तेजाकडे हे दिव्यांग मुलांच्या संघर्षाच्या कहाण्यांचे पुस्तक प्रसिद्ध. अनेक कथा, ललितलेख, मुलाखती याचप्रमाणे संस्कृत साहित्य व चित्रपटावरील रसग्रहणात्मक लेखक प्रसिद्ध आहे. डॉक्टर तेजस चव्हाण दिल्ली विद्यापीठात आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्यापन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. मराठी कथेचा रूपबंध या विषयावर PhD. यांस गंगाधर गाडगीळ इंटरनॅशनल फेलोशिप प्राप्त. विविध नियतकालिकांमधून समीक्षणात्मक लेखन, ललितलेखन प्रसिद्ध. रशिया आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंधांचे वाचन. पुढील परिचय. डॉक्टर समिता माणिकराव जाधव, संशोधक, अभ्यासक, मराठी विषयाच्या अध्यापक, देवगिरी महाविद्यालय व छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत. मराठी कविता हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर त्यांनी PhD केलेली आहे. 1980 नंतरची कविता हा संशोधन प्रकल्प पूर्ण. विविध चर्चासत्रे, परिसंवाद यात त्यांचा सहभाग आहे. पुढील परिचय. डॉक्टर वंदना चव्हाण MA PhD असून त्या सरद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कात्रज, पुणे येथे मराठी विभाग कला शाखेच्या प्रमुख आहेत. PhD मार्गदर्शक, बहिस्त परीक्षक, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिभाषांमधून स्त्रीवादी समीक्षा उपयोजन 2019. इत्यादी विषयांवर ग्रंथलेखन, संपादन. डॉक्टर राधाकृष्णन आदर्श शिक्षक सन्मान 2019 प्राप्त. श्री साईबाबा परिचित पुरस्कार 2021. 5 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत असे मान्यवर या ठिकाणी परिचर्चेसाठी आपणास लाभलेले आहेत. यापुढील सूत्र मी डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद सर. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सरहद्द पुणे दिल्ली आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आनंदी गोपाळ या परिचर्चेतील सर्व सन्माननीय वक्ते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार. बंधूंनो, आज आनंदी गोपाळ या कादंबरीवरती येथे परिचर्चेचं
आयोजन करण्यात आलेलं आहे. आपणास कल्पना आहे की आनंदी गोपाळ ही कादंबरी 1968 साली श्रीज जोशी यांनी लिहिली. जवळपास 55 ते 57 वर्ष या कादंबरीला झालेले आहे. 352 पृष्ठ असणारी ही कादंबरी 31 प्रकरणांमधून मांडल्या गेलेली आहे. अवघ्या 22 वर्षाचं आयुष्य आनंदीबाईला लाभलेलं आपल्याला दिसतं. आणि या काळामध्ये 19व्या शतकामध्ये ज्यावेळी स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र जेव्हा मर्यादित होतं, त्यावेळी आनंदीबाईंनी जे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. त्यांच्या अवघ्या 9व्या वर्षामध्ये त्यांचा विवाह झाला आणि तेव्हापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंतचा असा हा एक पट या कादंबरीमध्ये उलगडला गेलेला आपल्याला दिसतो. या निमित्ताने अनेक प्रश्न पुढे आलेले आहे. जरी ही कादंबरी एक चरित्रात्मक कादंबरी म्हणून आनंदीबाईचं जीवन, गोपाळरावांचं व्यक्तिमत्व त्यामधून जरी उलगडत असलं तरी देखील अनेक प्रश्न आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. जसं बालविवाहाचा प्रश्न, विधवा पुनर्विवाह आहे, धर्मांतराचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षण आहे, भाषेच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे बालमृत्यू, असे अनेक अंगांनी ही कादंबरी जी आहे ही विस्तारत गेलेली आपल्याला दिसून येते. या परिचर्चेमध्ये मी सर्वप्रथम प्राचार्य सुनील पाटील सरांना प्रश्न करतो की आनंदीबाई यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. या अमेरिकेच्या प्रवासाला निघाल्यापासून ते अमेरिकेत कार्पेंटर बाईच्या सानिध्यामध्ये पोहोचेपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला यावरती आपण भाष्य करावं. धन्यवाद सर. सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसणारा सुजाण श्रोता, आनंदी गोपाळ हे काळाच्या पडद्याआड गेलेलं अत्यंत देखणं असं कुटुंब होतं वैचारिकदृष्ट्या. तर एक मिनटं वेगळं बोलायचं आहे मला. कुसुमाग्रजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, या मरत्या जगामध्ये, या मरणाऱ्या जगामध्ये अमर जर काय असेल तर ते फक्त अभिजात शब्द अमर असतात. आणि म्हणून ही अभिजात मराठी जी आहे ही कशी आहे तर ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे, अशी आपली मराठी आहे. बिंब जरी बचके एवढे, बिंब जरी बचके एडवे तरी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. ही मराठी ताकद आहे. मराठी भाषेला उच्चतम आणण्यासाठी तिला कोणतं मानक लावलं गेलं, सरकारी काय नियम आहेत हे मला माहिती नाही. मला एकच माहिती आहे की ज्या शब्दातनं, मराठी शब्दातनं जे परब्रह्म, जे अनाकलनीय आहे, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावेन, अतींद्रिया परी भोगवीन इंद्रियान करवे. या अतींद्रिय आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे, समजण्याच्या पलीकडचं आहे. ते भोगवण्याची ताकद फक्त मराठीमध्ये आहे असं ज्ञानोबा म्हणतात.
आता ज्ञानोबांचं वाक्य आहे, ही ज्ञानेश्वरीतले वाक्य आहे. आता आपण या प्रवासाकडे येऊया की आनंदीबाईंनी जो प्रवास सुरू केलाय बोटीवर, कलकत्त्यापासून त्या बोटीवर निघाल्या. त्या बोटीवर कशा निघाल्यात, काय काय त्रास त्यांना झाला, कसा झाला, त्यांचं आणि विवेकानंदांचं प्रवासाचं एकदम साधर्म्य आहे. एकदा जर ठरलं की डॉक्टर व्हायचं, वय काय, 17 वर्ष. 17 वर्ष. त्यावेळी नवऱ्याचं वय काय, 32 वर्ष. नवऱ्याने सांगितलं की मला एक काही माहीत नाही, तू हे सगळे नियम, जे नीती नियम, घरात राहणं, चूल मूल वगैरे संपवायचं, या सगळ्या भाषा तू शिकले, इंग्रजीवर प्रभुत्व तुझं आलेलं आहे, तुला जायचं आहे, तुला अमेरिकेला जायचं आहे, तू इंग्रजीवर अस्खलितपणे बोलू शकते, तुला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर. मराठी काळा माणूस, हिंदुस्थानी काळा माणूस, तत्कालीन त्यावेळची गोष्ट, अमेरिकेला जाणं हे फार विशेष होतं. ते धर्मबाह्य होतं. समुद्र ओलांडणं, परक्या देशात जाणं हे धर्मात नव्हतं आपल्या, पण ते करायला लावलं, कारण धर्म कशात हे त्यांना चांगलं माहिती होतं. आदल्या दिवशी बंगालमध्ये एक सभा भरली एका शाळेमध्ये, असे मोजके 300-400 बंगाली लोक होते, आणि त्यांच्यासमोर पहिलं आनंदीबाईंचं भाषण झालं, कारण की दुसऱ्या दिवशी त्यांना जायचं होतं. त्या भाषणात आनंदीबाईंनी असं सांगितलं की मी डॉक्टर यासाठी बनले की ज्यावेळेला मी आता पेशंट होते, ते एक इंग्रज पुरुष डॉक्टर माझ्या शरीराला स्पर्श करत होता, आणि मला तो परस्पर्श नको होता. माझ्या हिंदुस्थानामध्ये माझी महिला वैद्यकीय याच्यापासून इतक्या दूर अंतरावर आहे, मग मी का न गेलं पाहिजे, मी हे केलं पाहिजे, कुणीतरी केलं पाहिजे. पाश्चात्य लोकांची काही मक्तेगिरी नाहीये की त्यांनीच फक्त डॉक्टर झालं पाहिजे. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, म्हणून काय कवणे चालवेची ना. जगात श्रेष्ठतम राजहंस चालतं, मग आम्ही चालायचं नाही का, भारतीयांनी काहीच करायचं नाही का. म्हणून बाईंनी निघाल्या, हे त्यांचं पहिलं भाषण होतं. भीषण दारिद्र्य होतं. पोस्टामध्ये होते गोपाळराव, सुधारक नुसते बोलके नव्हते, ते कृती शूर होते, आणि त्यांच्या कृतीचा परिपाक म्हणजे बाई MD झाल्यात त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी निघाल्यात बाई, जहाज आतमध्ये लागलेलं होतं, छोट्या होडीमध्ये निघाल्यात. सगळ्या गौरांगणा होत्या. अमेरिकेला कोण आपलं जाणार आहे, नवऱ्याला परमिशन नव्हती, परमिशन होती फक्त बाईंना. अमेरिकेला आपलं कोणी जाणार नाही. कोण होतं, सगळ्या गोऱ्या बायका होत्या, गोरी माणसं होती, आणि त्यात हे जोडपं निघालं. हो, 1-1.5 किलोमीटर अंतरावर होतं जहाज लागलेलं, त्या ठिकाणी ते उतरलेत. तिथलं कसं दृश्य होतं, सगळं दृश्य असं होतं की एकमेकांना मिठ्या मारल्या जात होत्या, चुंबनं घेतली जात होती, सगळं मेकअपमध्ये होतं, सगळा दारूचा गंध येत होता, सगळं होतं, सगळं नरकी वातावरण होतं. आणि आता आपली बायको आपल्याला 3 वर्ष 4 वर्ष दुरावणार या कल्पनेने हे जोडपं बाजूला उभं होतं. पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरपूरच्या जोडप्यासारखं स्तब्ध उभं होतं. कोणी त्यांच्याशी बोलत नव्हतं. काय बोलायचं काळ्यांशी, त्यांना सन्मान का द्यायचा. अरे हजारो वर्ष गुलामीत राहिलेलं राष्ट्र हे, या राष्ट्राच्या लोकांना आपण काय कौतुक करणार आहे. म्हणून यांच्याशी कोणी बोललं नाही. कुणीतरी जॉन्सन नावाचं एक कपल होतं, मिस्टर आणि मिसेस जॉन्सन, त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती की आम्ही तुझ्या बायकोला घेऊन जाऊ. मग तो जॉन्सन त्याच्या बायकोसह आला. ती बायको गुलछब वृत्तीची, तिची ती वृत्ती, ते मेकअप, ते ओठावर लिपस्टिक, ते सगळं मॉडर्नायझेशन. ते ब्रिटिश म्हणजे अमेरिकन लोक त्यावेळेला तसेच होते, तसे आले. आणि बाई मात्र नऊवारीमध्ये होत्या. गोपाळराव हे धुंद वादळ होतं, आणि बाई समईची ज्योत होती, समईची ज्योत. बाईंनी यावेळेला सभोवताली पाहिलं, ते दृश्य पाहिलं, त्यांना भास झाला आपण नरकात आहोत की काय. आणि या समोर नवरा उभा आहे, आपल्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. आपण आता ताटातूट होणार आहे. साधं एकमेकांच्या हातात हात घालणं सुद्धा हिंदू धर्माला मान्य नव्हतं, ती सभ्यताच नव्हती. ते जॉन्सन आलेत, त्यांना सांगितलं, सर माय वाईफ. त्याने तुच्छतेने पाहिलंय आणि खुलासा केला की माझी बायको आहे, MD होण्यासाठी जाते, डॉक्टर होण्यासाठी जाते. त्याने इतक्या तुच्छतेने पाहिलंय, इंडियन आणि डॉक्टर. अरे अमेरिकेमध्ये जायचंय अशा लोकांनी तर डॉक्टर होण्यासाठी जायचं, खलाशी व्हायचं, कामगार व्हायचं, मजूर व्हायचं, घरकाम करायचं. ही बाई तिकडे जाऊन डॉक्टर होणार आणि आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार, हे चालणार नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने बायकोला सांगितलं, या बाईचं, या मुलीचे अतिशय चाळे करायचे नाही, हिचं काही कौतुक करायचं नाही, ही काळी बाई आहे.
हे काळं पण आपल्याला जगात सगळ्यात दूर नडलंय. विवेकानंदांमध्ये यामध्ये साम्य का? ते जे मी म्हटलंय ना, विवेकानंद शिकागोला पोहोचलेत, हॉटेलमध्ये ज्यावेळेला प्रथम गेलेत, एकटे होते, एकमेव होते हो. त्या हॉटेलच्या पाटीवर लिहिलेलं होतं, डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर. भारतीय आणि कुत्रे यांना प्रवेश नाही. ही आमची स्थिती होती, ही आमची लायकी होती. जहाज निघालंय पुढे. गोपाळरावांनी निरोप दिला. पत्थराला पाजर फुटला, त्यांच्या डोळ्यातनं आसू आले. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की माझी बायको की जिच्यावर मी कायम ताशेरे ओढलेत, माझी बायको की जिला मी मारझोड केली, ही माझी आनंदी, तिच्या आईने सुद्धा तिला मारलंय. माहेरा वाचूनही गेली आणि सासरा वाचूनही गेली. आणि तिला मी पाठवतोय. कुठे पाठवतोय? पाताळात पाठवतोय. अमेरिकेला त्यावेळेला पाताळ म्हणायचे. आणि तिच्या तर विचारू नका वेदना. नवऱ्याला सोडताना तिला काय, कुठे चाललोय आपण, कोणत्या देशात चाललोय, जे देशाची कधी माणसं पाहिली नाहीत, आपण समुद्र ओलांडतोय, हजारो किलोमीटर चाललोय, कोण कुठली बाई आपल्याला बोलवते आणि आपण चाललोय. नवऱ्याकडे तिने पाहिलंय, डोळ्यातनं आसवांच्या धारा सुरू झाल्यात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दुना पुन्हा नाही गाठ, ही वृत्ती दोघांची झाली. सावरकरांना अंदमानला नेताना ज्याप्रमाणे वाटायचं ही मरणाची तिरडी आणि मला तिरडीवर चढवलं जातंय, त्या प्रकारे बाईंना वाटलं की माझं शेवट आहे. मला नाही वाटत मी पुन्हा माझ्या हिंदुस्थानचे पाय पाहीन. तिच्या मनात येऊन गेले की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी घरी असी, यापेक्षा मला श्रेष्ठतम काही नाहीये, पण मला जावं लागतंय. आणि म्हणून बाई गेल्यात. विवेकानंदांनी असंच दोघंही यावायला गेला. त्यांनी तिकडनं भरमसाठ यश मिळवून आणलं. आकाश त्यांचं झालं. सूर्य मुठीत घेतला दोघांनी. दोघंही दरिद्री होते, दोघंही काळे होते, दोघंही अमेरिकेला गेले, तर दोघांनी अफलातून यश प्राप्त केलंय. पुढे प्रवास चालू झाला. तो काही अंदमान आपला जो प्रवास समुद्राचा होता, तो समुद्र काही अलिबागचा नव्हता. समुद्र दुरून सुंदर दिसतो, पण जहाज ज्यावेळेला डुसमळायला लागलं आणि ज्यावेळेला त्यांना कळलं की या सगळ्या गोऱ्या बायका आहेत आणि यांचं जेवण जिथं तयार होतंय सगळी मासळी आहे, मांस आहे, सगळे त्या वासाने ती भनभनली. आनंदीबाईंना सहनच होत नव्हतं. मग त्यांना एकच खाते, एक उकळलेले बटाटे खायचे. आणि त्या सगळ्या डसमळलेल्या वातावरणामध्ये बटाटे कुठे शिल्लक राहायचे पोटामध्ये, ते बाहेर पडायचे. कुणी आपल्याशी बोलायला तयार नाही. ही मिसेस जॉन्सन होती, ती तिरस्काराने अशी पाहिजे की थुंकायला कमी केलं नाही तिने. दिवस कसे तरी चालले होते, पण बाईंना एकदा दिसलंय की तिथं कंपनीचं, त्या जहाजाच्या कंपनीचं, म्हणजे कंपनीने लायब्ररी ठेवलेली होती. शेक्सपियर पासून तर डिकन्स पर्यंत पुस्तकं होती. बाईने एक पुस्तक उचललं आणि मग ते पुस्तक तिने वाचायला सुरुवात केली. इंग्रजी येत होतं. आणि ज्यावेळेला बाई पुस्तकांच्या माध्यमात रमल्या, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे गोरे लोक, या गोऱ्या बायका, अरे कुठे हे कल्पनांचे ईश्वर की आकाशामध्ये भराऱ्या घेत आहेत, आणि कुठे या बायका ऐहिक सुखाची परिसीमा करून सगळं तारुण्य ओढून आणतायत, वार्धक्यात आहेत, पण चेहऱ्यावर मेकअपचे थर मावत नाहीये. आणि यांच्याशी आपण काय बोलायचंय? विकार आहे विकार, विचार नाहीये, विवेक तर अजिबात नाहीये. म्हणून तिने त्या मिसेस जॉन्सनची बोलणं सोडून दिलं. मिसेस जॉन्सनची बोलणं तिला फार वाईट वाटलं. ते ही एक तीनपाट बाई माझ्याशी बोलत नाही, माझ्या आश्रयाने ते माझ्याशी बोलत नाही. तिने दिली, काय वाचतेत ग? म्हणाले बायबल वाचते. तुला कळतं का बायबल? म्हणे सगळं कळतंय मला, फार मोठी वचनं आहेत त्याच्यात, ते तुम्ही नका सांगू मला. त्यापेक्षा मोठी वचनं माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्यापेक्षा श्रेष्ठतम वक्तव्य माझ्या गीतेमध्ये लिहिलंय. पण ते तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? तुम्ही घ्या ना, ते पावसाचा तुकडा घ्या, ते दारूची बॉटल घ्या, ते तोंडाला लावा आणि धुंदीत राहा. जगण्याची धुंदी कशात हे तुमच्या लोकांना काय करणार आहे? ते आम्हाला कळतं, आम्हाला भारतीयांना. तुम्ही भोगवादी आहात, आम्ही त्यागवादी आहोत. जा तुम्ही रमा त्याच्यात. आणि मग 2 मिनिटं फक्त आलं बुवा अमेरिका एकदाच. अमेरिका आल्यानंतर न्यूयॉर्क नावाचं शहर, बाईला चिंता पडली की एवढ्या मोठ्या शहरात ती निघून गेली. मिसेस जॉन्सन ती निघून गेल्यानंतर एवढ्या शहरात की कोणी आपल्याला घेऊन येणारी कार्पेंटर नावाची बाई आहे की नाही आहे?
तिला एकदम थरक झालंय की जर नसेल बाई, ह्या सगळं कृत्रिम व्यवहार असेल तर आपलं काय होईल? हे महाअवाढव्य असणारं शहर, आपल्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत तिच्या पाठीवर एक सुखद हात येतो, जणू काही तो हात तिला म्हणतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो हात असतो मिसेस कार्पेंटर यांचा. धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच आनंदीबाईचा हा जो प्रवास आहे तो अतिशय स्तिमित करणारा आपल्याला दिसतो. त्या अमेरिकेत जरी गेलेल्या होत्या तरी देखील त्यांनी आपलं हिंदू धर्म आणि आपली रूढी परंपरा जी आहे ती सातत्याने जपण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे सुद्धा एक अमेरिकेमध्ये त्या गेल्यानंतर तिथे त्यांनी तिथल्या लोकांना ज्या होत्या तर त्यांना सुद्धा त्यांनी भारतीय संस्कृती जी आहे या भारतीय संस्कृतीची आवड निर्माण केली. त्यांच्याबद्दलचे जे केसरीमधून पत्र जे प्रसिद्ध झालेले आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी चित्रा वाघ मॅडमला एक प्रश्न करतो की आनंदीबाईच्या काळामध्ये किंवा त्याआधी देखील स्त्रियांचे शिक्षण, त्यांच्या सामाजिक दर्जातील सुधारणा, विधवा विवाह किंवा पुनर्वसन याविषयी बोलले जात होते. सर्वसामान्य घरांमधून स्त्रियांच्या स्थितीत मात्र नंतरही काही दशके उलटली तरीही फारसा बदल झालेला नव्हता. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या आनंदीबाईचे उदाहरण हे तर अपवादात्मकच असल्याचं आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील त्यांना समकालीन अशा इतर काही स्त्रिया होत्या, त्यांची उदाहरणं आपण द्यावीत. धन्यवाद सर. आनंदीबाईंचा काळ हा 140 वर्षांपूर्वीचा आपण गोष्ट सांगतोय, जिथे स्त्री शिक्षण हे रूढीने परंपरेनेच त्याज्य ठरवलेलं होतं. म्हणजे स्त्रियांनी शिकायचं नाही हे तर सगळीकडे होतंच, पण आनंदीबाईंबरोबरच अशा अनेक स्त्रिया होत्या की ज्यांनी स्वतःचा समाज सुधारणेमधला वाटा उचललेला होता. त्यातलं आपल्या सर्वांच्या समोर येतं पहिलं नाव म्हणजे पंडिता रमाबाईंचं. आनंदीबाईंपेक्षा एक 7-8 वर्षांनी मोठ्या होत्या त्या. पंडिता रमाबाईंचं माहेर हे अतिशय सुधारक लोकांचं होतं. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे यांना लहान वयात मुलींना लग्न करायचं, त्यांचं मुलींचं लग्न करायचं हे मान्य नव्हतं. शिक्षण मुलींना द्यायलाच हवं या मताचे ते होते आणि जनरीतीला डावलून त्यांनी मुलींना शिकवलं. प्रसंगी त्यांना वाळीत टाकण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी गाव बदललं, पण त्यांनी आपलं ध्येय जे होतं किंवा तत्व जी होती त्यांना कुठलीही मुरड घातली नाही. त्यामुळे पंडिता रमाबाई शिकल्या आणि भारतातला बराच भाग त्या फिरल्या. वडिलांच्या नंतर त्या कलकत्त्यात गेल्या भावाबरोबर आपल्या, आणि तिथेही त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. अनेक समाजातले जे हिंदू तेव्हाच्या अनिष्ट प्रथा होत्या, लहान वयात मुलींचं लग्न करणं किंवा विधवांचे जे प्रश्न होते त्याच्या विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं आणि स्वतःपासूनच सुरुवात करून दिली. कलकत्त्यामधले एक वकील होते विद्वान, पण ते जातीने शूद्र होते. त्यांच्याशी आनंदीबाई रमाबाईंनी लग्न केलं आणि तेव्हाच्या समाजसुधारकांनी त्याचा खूप विरोध केलेला होता, पण पंडिता रमाबाईंनी काही मान्य केलं नाही त्यांचा विरोध. पण दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन काही वर्षातच झालं. मनोरमा नावाची त्यांना मुलगी झाली. त्यानंतर रमाबाई पुण्यात येऊन स्थायिक झाल्या. त्यांनी आपल्या म्हणजे त्यांच्या ज्या वृत्तीला जे पटत नव्हतं तो धर्म देखील त्यांनी नाकारला. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याच्यावर त्याला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं, पण त्या काही बदल्या नाहीत. त्यांनी अनेक त्या पंडिता म्हटलं जातं त्यांना, त्या अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. कन्नडमध्ये बोलायच्या, बंगालीवरती, हिंदी, मराठी, संस्कृत ह्या तर भाषा होत्याच, बंगाली उत्तम बोलायच्या. हिब्रू भाषेतलं जे मूळ बायबल आहे त्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. ठिकठिकाणी त्यांची व्याख्यानं दिली जायची, पुस्तकं लिहिली त्यांनी. त्यामुळे त्यांनी स्वतःचं एक स्थान समाजात निर्माण केलं होतं. आणि आनंदीबाईंच्या चरित्राशी त्यांना जोडायचं तर आनंदीबाईंचा जो पदवीदान समारंभ होणार होता अमेरिकेत, त्याला त्या स्वतः हजर होण्यासाठी गेल्या होत्या आपल्या मुलीला बरोबर घेऊन. आणि तिथे मग त्या वर्षभर पुढे राहिल्या, कारण विधवा ज्या असतात. आनंदीबाईंनी त्यांची ट्रीटमेंट केली, म्हणजे आनंदीबाईंच्या हातची ती पहिली केस झाली. त्यानंतर कादंबरीत हा भाग थोडासा आलेला नाहीये,
पण आनंदीबाईंचं पदवीदान झाल्यानंतर 3-4 महिने त्यांनी तिथे राहून देखील वैद्यकीय सेवा दिलेली होती. त्यांच्या प्रकृती बिघडण्याचं पण ते एक मोठं कारण होतं. तर हे एक पंडिता रमाबाईंचं कारण, ज्यांनी आपल्या तत्वांविरुद्ध येतो तो धर्म नाकारला. दुसरी स्त्री जिने आपला पती देखील नाकारला त्या म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत. रखमाबाई राऊत ह्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर. त्या अगदी आनंदीबाईंच्या पाठोपाठच 2 वर्षात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. रखमाबाई राऊत यांचं पण 6वे कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आईला लवकर वैधव्य आलं. तर ती आई पण सुधारक विचारांची होती. तिने पुनर्विवाह केला आणि त्यांचं लग्न झालं डॉक्टर राऊत यांच्याशी, जे तेव्हाचे सर्जन होते. आणि रखमाबाईंनी आपल्या ह्या सावत्र वडिलांचंच नाव आयुष्यभर लावलं. आणि रखमाबाईंचं लग्न मात्र त्यांच्या आईने लवकर लावून दिलं होतं, पण त्यांनी सज्ञान होईपर्यंत आपल्या मुलीला स्वतःकडेच ठेवलं. पण आपल्या सावत्र वडिलांचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं आणि सज्ञान झाल्यानंतर त्यांनी पतीकडे जाण्याचं नाकारलं, कारण तो शिकलेला नव्हता मुलगा. तर त्या म्हणाल्या की मला हा विवाह माझ्या त्या वयात झालेला आहे तो मला मान्य नाही. आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. ही आपल्या भारतातली पहिली घटस्फोटाची केस, जी 4 वर्ष चालली. आणि 1988 मध्ये त्यांना ब्रिटिश न्यायाधीश होते त्यांच्याकडनं घटस्फोट म्हणजे त्यांना विभक्त झाल्या नवऱ्यापासून. आणि तेव्हाच्या सुधारकांनी झाडून सगळ्या सुधारकांनी प्रचंड विरोध केला रखमाबाईंना, पण त्यांनी ते मान्य केलं नाही. पुढे त्या लंडनला जाऊन वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि नशिबाने त्यांना मोठं आयुष्य लाभलं. 92व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि तोपर्यंत मुंबईतलं कामा हॉस्पिटल किंवा अनेक वैद्यकीय इस्पितळांचा उभारणी त्यांनी केली होती. अशा ह्या दुसऱ्या बंडखोर डॉक्टर रखमाबाई राऊत. तिसरं एक उदाहरण आहे ते आनंदीबाईंच्या बरंच आधीचं म्हणजे 15-20 वर्ष आधी जन्माला आल्या होत्या ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना या नावाचा एक अतिशय स्फोटक असा निबंध 1882 साली प्रसिद्ध केला, जेव्हा आनंदीबाई पोचलेल्या देखील नव्हत्या अमेरिकेला. त्याच्या आधीचं हे. तर ताराबाई शिंदे त्यांच्या घरात सत्यशोधक समाजाचा खूप प्रभाव होता. ज्योतिबा फुल्यांच्या विचारांना मानणारे त्यांचे आई वडील होते. त्यांचंही लग्न लवकर झालं होतं, पण पतीत सकट त्या माहेरी राहत होत्या आणि बालविवाहाच्या विरोधात त्या होत्याच. पण त्या काळात असा प्रकार होता की अनेक तरुण विधवांवरती अशी परिस्थिती यायची की त्यांच्यावर अत्याचार केले जायचे घरातल्या पुरुषांकडून किंवा बाहेरच्या पुरुषांकडून. आणि मग त्यातून जी गर्भधारणा व्हायची किंवा गर्भपात केले जायचे किंवा समाजाला कसं तोंड दाखवायचं म्हणून भ्रूण हत्या केल्या जायच्या, असे जे प्रकार व्हायचे त्याच्यासाठी फक्त स्त्रीला दोषी धरलं जायचं. तर त्याच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं की पुरुषांविरुद्ध त्यांचं बंड नव्हतं, पुरुष सत्ताक जे विचार आहेत त्याच्या त्या विरोधात होत्या की स्त्रीला एक माणूस म्हणून तुम्ही वागवा. जर पुरुष चुकत असेल तर स्त्री चुकतोय, नुसतं तुम्ही स्त्रीला दोषी देऊ नका. ह्याच्याबद्दलचा त्यांनी प्रबंध लिहिला आणि नुसता लिहिला नाही तेव्हा प्रसिद्ध केला. हे त्यांचं ही खूप मोठी बंडखोरी होती. पण ह्या तिन्ही बायका अगदी जाता जाता आपण आता महाराष्ट्राच्या बाहेर आहोत म्हणून अजून एक उदाहरण देते. डॉक्टर कादंबिनी गांगुली ज्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर, रखमाबाई राऊत आणि कादंबिनी गांगुली ह्यांचं अगदी पॅरलल आहे. आनंदीबाईंच्या पाठोपाठ त्या लंडनला जाऊन डॉक्टर झाल्या होत्या. पण ह्या सगळ्या बायकांच्या त्यांचा जन्म सुधारक घरांमध्ये आला होता. त्यांचा जन्मच एक चांगल्या विचार करणाऱ्या समाजाला विरोधी विचार किंवा त्यांच्या सुधारक विचारांच्या घरात त्या जन्माला आल्या. तसं आनंदीबाईंच्या घरात झालं नाही. अतिशय कर्मठ सनातनी घरात त्यांचा जन्म झाला. म्हणून आनंदीबाईंच्या चरित्राबरोबर गोपाळरावांचं नाव हे येतच, कारण गोपाळरावांनी त्यांना खऱ्या अर्थाने घडवलं. अतिशय अल्लड खेळकर अशी ती मुलगी होती, जिला अगदी आपण म्हणतो ना मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसं थोडं थोपटत धाक देऊन मारून मुटकून मुलांना तयार करतात तसं गोपाळरावांनी केलं होतं, त्यांना समज येईपर्यंत, शिक्षणाची गोडी लागेपर्यंत. तर म्हणून मला असं वाटतं की आनंदीबाईंच्या चरित्रात गोपाळरावांचं स्थान अभिन्न आहेच, म्हणून ते आनंदी गोपाळ शीर्षकही आहे. तर असं. धन्यवाद मॅडम. निश्चितच आनंदीबाई ज्या आहे तर या आनंदीबाईच्या काळामध्ये या इतरही समकालीन ज्या स्त्रिया झाल्या आणि त्याला आनंदीबाई या अपवादात्मक जरी असल्या तरी देखील इतर स्त्रियांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे
आणि एक महाराष्ट्रामध्ये ही जी परंपरा आपल्याला मराठीमध्ये जी दिसते आहे तर ही एक निश्चितच वाखाणण्याजोगी आपल्याला म्हणावी लागेल. स्त्री पुरुष तुलनामध्ये तर ताराबाईंनी एकदम सगळं सांगितलेलंच आहे की स्त्री जी आहे ही पुरुषाच्या तुलनेमध्ये कुठेही कमी नाही पडत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की अशा परिस्थितीमध्ये आनंदीबाईचं जे कार्य आहे ते तिच्या पाठीशी, जसं आपण म्हणतो की एखाद्या होतकरू किंवा ज्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याच पद्धतीने एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असला तर ती स्त्री कुठे जाऊ शकते हे आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी याच अनुषंगाने एक प्रश्न करतोय डॉक्टर स्मिता जाधव मॅडमला की आनंदी गोपाळ या कादंबरीमध्ये धर्मविषयक काही चिंतन आलेलं आहे. विशेष करून ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म या दोन्हीच्याही एका सीमारेषेवरती अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात की एकीकडे गोपाळराव धर्मांतरण करण्याचं वारंवार बोलतात आणि आनंदीबाई ज्या असतात तर त्यांना ते नको असते, घरच्यांना पण त्या गोष्टी पटत नाही. तर या संदर्भामध्ये आपण धर्मविषयक विचारांवरती भाष्य करावं असं मी आपणास विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम 2 गोष्टी मी इथे स्पष्ट करू इच्छिते. माझं नाव स्मिता नाही. दुसरी गोष्ट की आनंदी गोपाळ आयोजकांनी जो विषय या ठिकाणी चर्चेला दिला आहे तो आहे आनंदी गोपाळ. मग आनंदी गोपाळ ह्या व्यक्ती की कादंबरी असं स्पष्ट केलेलं नाही. मला वाटतं त्या चर्चेसाठी त्यांनी ते खुलं ठेवलेलं आहे. पण मी माझी मांडणी जी करणार आहे ती आनंदी गोपाळ ह्या कादंबरीच्या आधाराने करणार आहे. आनंदी गोपाळ ही चरित्रात्मक कादंबरी 1968 साली आली आणि त्याची जी जवळजवळ 4 ते 5 आवृत्त्या त्याच्या आलेल्या आहेत. त्याची पहिली जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये लेखक श्रीजर जोशी यांनी स्पष्ट केलेलं आहे की आनंदी गोपाळ ही कादंबरी लिहिण्यासाठी मला आनंदीबाई आणि गोपाळराव दोघांच्याही चरित्राचा उपयोग झालेला आहे किंवा त्या आधारेच मी ही कादंबरी लिहिलेली आहे. आता मुळात ज्यावेळी चरित्र कादंबरी लेखक लिहितो त्यावेळी कादंबरीकाराला हे माहीत असतं की चरित्र नायक किंवा चरित्र नायिका यांचं आयुष्य नेमकं कसं घडलं आहे आणि ही गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे लेखकालाही माहीत असतं आणि वाचकाला माहीत असतं. मग त्याच्या पुढे फक्त हा प्रश्न असतो की आपल्याला इथपर्यंत जायचंय, ते कुठे जायचं हे माहिती, पण कसं जायचंय हे मात्र लेखकाला ठरवावं लागत असतं. आणि ज्या चरित्रांच्या आधारे तो ती कादंबरी घडवत असतो ती चरित्रे बऱ्याचदा परिपूर्ण असतात असं नाही. बऱ्याचदा ती विखुरलेली असतात, काही माहिती अर्धवट असते. अशा वेळी तो कादंबरीकार आपली एक लेखनाचं स्वातंत्र्य घेतो आणि त्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टींमध्ये संगती आणण्यासाठी सुसंगती आणण्यासाठी त्यामध्ये काही गोष्टींचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये कदाचित कल्पित पात्र असतील, काही प्रसंग असतील, काही घटना असतील किंवा जे लेखकाला स्वतःला असं काही कथन करायचं असेल त्या गोष्टी देखील असतील. आनंदी गोपाळ या कादंबरीमध्ये धर्मविषयक विचार जे आहे मला असं वाटतं ते विचार लेखकाला जे काही कथन करायचं आहे त्याचा एक भाग आहे. हे जे धर्मविषयक विचार आहे याच्यामध्ये म्हणजे त्या अगोदर खरं तर लेखकाला फक्त 2 व्यक्तींची चरित्र सांगायची आहेत आणि त्या निमित्ताने तो काहीतरी आपल्या मनातील काही गोष्टी त्यावर भाष्य करू इच्छितो. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी या घटित निष्कर्षापर्यंत येण्याचा प्रवास हा तत्कालीन काळाच्या संक्रमणाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर येणे केवळ अशक्य आहे. परंतु लेखकाला त्या काळाचे आकलन कादंबरीतून ठळकपणे मांडणे कदाचित बिनमहत्वाचे वाटत असेल. म्हणूनच या कादंबरीमध्ये आपल्याला असे म्हणता येते की या कादंबरीमध्ये जे काही धर्मविषयक विचार येतात ते चरित्र नायकाचं किंवा चरित्र नायिकेचं सांगणं असण्यापेक्षा ते लेखकाचं सांगणं अधिक आहे. या सांगण्याच्या निमित्ताने लेखक धर्म आणि त्यातही पुन्हा हिंदू धर्म या संकल्पनांची मीमांसा करताना दिसतो. हे करताना लेखक एक सावध भूमिका देखील घेतो ही मला सांगावंसं वाटतं.
पंडिता रमाबाईंनी जेव्हा हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला याबाबत गोपाळराव तीव्र नाराजी व्यक्त करतात आणि ती नाराजी ठिकठिकाणी कादंबरीमध्ये आढळून येते. पण या धर्मांतराने पंडिता रमाबाईंचा नेमका काय फायदा झाला किंवा देशाचा काय फायदा झाला असा प्रश्न आनंदीबाई जोशी व्यक्त करतात. मूर्ती विटाळते त्याप्रमाणे ब्रह्म विटाळत नाही किंवा अनेक देव, त्रैमूर्तिक मत, एकेश्वरी मत अशा पद्धतीने धर्माच्या किंवा उपासनेच्या 3 पायऱ्या आहेत. हिंदू धर्मात एकेश्वरी मत आहे, तो सोडून इंग्लंडच्या जुन्या कोणत्या तरी चर्चला जाऊन मिळण्यात त्यांनी काय साधलं या अर्थाचे मोठे विवेचन कादंबरीमध्ये ठिकठिकाणी येते. गोपाळरावांचा जो काही स्वभाव कादंबरीमध्ये लेखकाने रेखाटला आहे तो तिरसट, हेकेखोर आणि प्रचंड चिडणारा असा आहे. त्यामुळे ते प्रचंड धर्माभिमानी असल्याचे दिसून येते आणि ते त्यांच्या व्यक्तिचित्रणाला शोभते देखील. आनंदीला लिहिलेल्या पत्रात मात्र ते हिंदू धर्माची श्रेष्ठता, वेदांचा गौरव, गीतेची महती या गोष्टी सांगताना इंग्लंड, अमेरिका या धर्माची टर उडवतात, त्यांच्याबद्दल काहीतरी कुत्सित बोलतात. अमेरिकेत शिकायला गेलेली आनंदी धर्माबद्दल जे काही ज्ञान तिला नव्याने मिळाले आहे ते नवऱ्याला देते. मानवी कायदा देखील धर्म होत नाही. ईश्वराचा कायदाच सर्व जगाचा धर्म आहे. राम विमानातून गेले यावरून पूर्वी आपल्याकडे अशा तऱ्हेचे शोध होते असे म्हणणे किंवा आर्य स्त्रीने फॅशन करू नये, नवऱ्याच्या आज्ञेत वागावे हाच हिंदू धर्माचा आदर्श मानणे हे मूर्खपणाचं असल्याचं आनंदीला वाटतं. धर्माचा देखील प्रवाह असतो. कालचा धर्म आज राहत नाही. हजारो वर्षांपूर्वी आर्यांनी जे काही नीती नियम घालून दिले ते आज कसे पाळायचे अशा एका प्रश्नापर्यंत आनंदी पोहोचली आहे. धर्मश्रेष्ठतेचा मुद्दा हा फक्त हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगानेच अधिक येतो, जे मी अगोदरही सांगितलंय. त्यामुळे ती एका क्षणाला कादंबरीमध्ये गोपाळरावांना देखील सूचना करते की धर्माविषयी जपून बोलावे. हिंदू धर्माची महती गाण्यास हरकत नाही, पण अद्वा तद्वा नसावी. ख्रिश्चन धर्मातही शिव्या देण्याजोगे बरेच काही आहे, हे लक्षात ठेवावे. हिंदू धर्माचे हे जे काही तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान शरीराला महत्त्व देणारे आहे, तर ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा खरं तर ख्रिश्चन धर्म म्हणण्यापेक्षा त्यांनी अमेरिका धर्म असं म्हटलं आहे, इंग्लंड धर्म असा उल्लेख केला आहे. या धर्मामध्ये शरीराला महत्त्व आहे आणि असं असताना त्या दोन्ही धर्मांची मीमांसा आनंदी वेगवेगळ्या निमित्ताने करताना दिसते. धर्म या घटकाकडे मात्र ती अधिक तटस्थपणे तेव्हा पाहू लागते जेव्हा ती अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायला लागते. अर्थात तोपर्यंत तिच्या मनामध्ये किरिस्ताव या धर्माची प्रचंड मोठी भीती आहे. लग्नानंतर 11व्या वर्षी 30 वर्षाच्या पुरुषाबरोबर तिचं लग्न होतं. तो नवरा तिला छळतो, तिला प्रसंगी मारतो, तिचं शरीर ओरबाडतो, बुकं वाचण्याचा जगावेगळा हट्ट धरतो. हा जाच एकीकडे, तर दुसरीकडे तिने बुकं वाचण्यापेक्षा घरातील काम करावं यासाठी आईचा जाच आहे. या सर्वांमध्ये तिला जर भीती कुणाची वाटत असेल तर ती भीती वाटते आपल्या नवऱ्याच्या धर्मांतराची. बाकी सगळ्या गोष्टी तिला त्यापुढे सामान्य वाटतात. धर्माकडे बघण्याचा तिचा जो काही दृष्टिकोन आहे तो काळाबरोबर शिक्षणाबरोबर बदलत गेला. हे लेखकाला आनंदीच्या माध्यमातून दाखवायचे असले तरी गोपाळराव हे देखील लिहिता वाचता येणारे होते आणि विशेष म्हणजे ख्रिस्ती धर्माचा खूप चांगला अभ्यास त्यांचा होता हे कादंबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण ते ब्राह्मण धर्माबद्दल प्रचंड अभिमानी किंवा दुराभिमानी आहे आणि त्यामुळे ते इतर धर्मांना हिणवतात हेही कादंबरीमध्ये दिसून येतं. बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ व्यक्त करताना किंवा सांगताना ते आनंदीला सांगतात की बाप्तिस आणि मा एक म्हणजे बाप्तिस्मा. धर्मांतराची थट्टा करण्यासाठी बाप्तिस्मा घेऊन त्याच पाद्र्याला मारहाण करून पुन्हा संध्यापठण त्यांनी केले आणि बाप्तिस्मा किती निरर्थक आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. आनंदी अमेरिकेत राहते त्यावेळी त्या ठिकाणी तिची गरज आहे म्हणून ती ख्रिश्चन स्त्रीच्या हातचं अन्न खाते, पण तू धर्म बुडवला, तू बाटलीस असे आरोप गोपाळरावांनी तिच्यावर अनेक वेळा केलेले आहे आणि पुन्हा
एकीकडे असं म्हणताना अमेरिकेमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, हिंदुस्थानचे तोंडही पाहू नये असे विचारही ते पुन्हा पुन्हा आनंदीला सांगताना दिसतात. अशा प्रकारे धर्मविषयक हे जे काही विचार आहे ते परस्पर विरोधी आंदोलने आनंदी गोपाळमध्ये येतात असं मला वाटतं. एकीकडे धर्माबद्दल समतोल विचार करणारी आनंदी आहे, दुसरीकडे त्याचबरोबर ती एकीकडे समतोल विचार करते, पण अमेरिकेत जाऊन सुद्धा जिथे तिला गरज आहे तिथे ती इच्छा असूनही तिचा पोशाख बदलत नाही किंवा तिच्या अन्नात बदल करत नाही. यावरून असं लक्षात येतं की नकळतपणे धर्म परंपरा यांचा किती मोठा धाक तिच्या मनावर आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की या निमित्ताने लेखकाला स्वतःचं काहीतरी कथन करायचं आहे, त्याला दुजोरा देणारं एक वाक्य या ठिकाणी सांगते आणि माझं संपवते माझ्या प्रश्नाचं उत्तर. पृष्ठ क्रमांक 64 वर लेखक जोशी म्हणतात, हिंदू तत्वज्ञानात कुठेतरी खोल नियतीच्या अपरिहार्यतेबद्दल ठाम समजूत असते आणि तीच हिंदुत्वाची शक्ती असते. अशा प्रकारे धर्मविषयक विचार आनंदी गोपाळमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण कादंबरी जी आहे तर या कादंबरीचा एक आकृतीबंधाच्या अंगाने आपण विचार करूया. यामध्ये मी डॉक्टर तेजस चव्हाण सरांना प्रश्न विचारतो की आनंदी गोपाळ ही कादंबरी आकृतीबंधाच्या दृष्टीने देखील लक्षणीय ठरणारी आहे. त्या अनुषंगाने आपण तिच्या आकृतीबंधाचा विचार कसा कराल हे आपण इथे थोडक्यात नमूद करू. नमस्कार. ज्या पद्धतीनं आता समिता मॅडमनी सांगितलं की आनंदी गोपाळ ही चरित्रात्मक कादंबरी आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आनंदी गोपाळ कादंबरीच्या माध्यमातून मराठीमध्ये जी काही चरित्रात्मक कादंबरी आहे तिची पायवाट मोकळी झाली आणि मराठीतली ही पहिली चरित्रात्मक कादंबरी होती. एकतर चरित्रात्मक कादंबरी लिहित असताना लेखकापुढं खूप सारे पेच, खूप सारी आव्हानं असतात आणि स्वाभाविकच ती आव्हानं जोशींच्या समोर सुद्धा होती. कारण वाचकांना चरित्र नायक आणि चरित्री नायिका असते, त्यांचं सगळं जीवन माहीत असतं आणि पुन्हा तेच कथन करायचं असतं काही पुराव्यांच्या आधारे, काही हाती लागलेल्या त्यांच्याबद्दलच्या IQ माहितीच्या आधारे आणि इतर सगळ्या साधन सामग्रीच्या आधारे हे सगळं सांगायचं असतं. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एक चरित्रनायक जे प्रत्यक्षात होते आणि कादंबरीमध्ये त्यांना उभा करत असताना कशा पद्धतीनं करावं. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवली की मुळातच आनंदीबाई आणि गोपाळराव यांचं जे जीवन आहे, कादंबरीचं जे शीर्षक आहे तेच असं आहे की आनंदी गोपाळ. आणि आनंदी गोपाळ म्हणत असताना गोपाळरावांच्या जीवनामध्ये आनंदीबाईंचा प्रवेश आणि पुन्हा त्यांचा मृत्यूचा प्रसंग इथपर्यंतच अवकाश या संपूर्ण कादंबरीमध्ये आलेला आहे. आणि साधारणपणे जर आपण जसं आता ह्या सगळ्या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आनंदीबाईंना एकूण 22 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि 9व्या वर्षी त्यांचा विवाह झालेला. या विवाहाच्या प्रसंगापासून या कादंबरीला सुरुवात होते आणि मग पुढं शेवट ह्या कादंबरीचा आणि आनंदीबाईंच्या मृत्यूच्या क्षणावरती ती कादंबरी थांबते. तर हा जो अवकाश हा जेमतेम 13 वर्षाचा मिळालेला आहे. आणि ही दोन जी पात्र आहेत, आपण म्हणू चरित्रनायक म्हणणं खूप छान होईल त्यासाठी, कादंबरी चरित्रात्मक कादंबरी असल्यामुळं हे जे चरित्रनायक आणि चरित्रनायिका आहे ह्या दोघांचं सगळं मिळून 13 वर्षाचं एकमेकांच्या सोबतचं जीवन आहे आणि त्यामधले 4 वर्ष अमेरिकेमध्ये त्या शिक्षणासाठी जातात. ह्यातले जे चढ उतार आहेत पती पत्नींच्या स्वभावातले, पती पत्नींमध्ये असणारे जे नातेसंबंध आहेत त्याचे एक बहुआयामी असं एक चित्र त्यांनी या कादंबरीमध्ये उभा केलेला आहे. जसं आत्ता चर्चेमध्ये तुम्हाला लक्षात आलं की गोपाळरावांचा स्वभाव आहे तो थोडासा तिरकस, थोडासा असा खोड्या करणारा म्हणून आपण, किंवा वात्रट स्वभावाची एखादी खोड करणारा किंवा प्रसंगी समोरच्याला पेचात टाकणारा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे एकंदर. आणि ह्या सगळ्यामध्ये आनंदीबाई त्यांना कशा पद्धतीनं सांभाळून घेतात हे या कादंबरीमध्ये आलेलं आहे. एक असं लक्षात येतं की ह्या कादंबरीमध्ये गोपाळरावांच्या कर्तृत्वाला अधोरेखित करत असताना आनंदीबाई एक अप्रत्यक्षपणे त्यांना कसं सपोर्ट करतात. आणि सुरुवातीला आनंदीबाईंच्या घरामध्ये सुरुवात झालेली शिक्षणाचा विरोध असेल, गोपाळरावांचा हेकेखोरपणा असेल की मला
विधवेबरोबरच विवाह करायचा आहे आणि नंतर नाही विधवेबरोबर विवाह करू शकत तर मग आता ज्या आनंदीबाई बरोबर किंवा यमू बरोबर लग्न करायचं तिला मला शिकवायचं आहे. आणि ह्या सगळ्यातनं जे ताणेबाणे आहेत त्यातनं या कादंबरीचं कथानक पुढं सरकतं. इथं सगळ्यात मोठी महत्वाची भाग आहे तो म्हणजे सावध पवित्र्याचा, जो सातत्यानं जोशी घेत असताना आपल्याला दिसतात. कादंबरीमध्ये ते कुठेही टोकाचं विधान करत नाही. जसं की आता ह्या चर्चेमध्ये सांगितलं की समकाळामध्ये ताराबाई शिंदे असतील किंवा चळवळीचा खूप मोठा विचार चाललेला होता, पण यावरती कादंबरीमध्ये कुठंच स्वतः गोपाळराव वाचणारे, चिंतन करणारे, मनन करणारे, स्वतःच्या पत्नीला शिकवायचं धाडस करणारे आहेत, पण ते कुठंही कादंबरीमध्ये भाष्य त्यांच्या तोंडात आलेलं दिसत नाही. ते पत्नीबरोबर किंवा कुणाबरोबर चर्चा करताना दिसत नाही. म्हणजे हा सावध पवित्रा सातत्यानं जोशी घेतात. त्यांना खूप सारं सांगायचंय. म्हणजे कादंबरीमध्ये ना असं डॉट 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 जागोजागी आलेलं, म्हणजे मला सांगायचंय पण लेखक तिथं काहीतरी सोडून देतोय. याचा सातत्यानं एक अनुभव येत राहतो. खूप सारी कादंबरी संवादात्मक पातळीवरती आकाराला येते आणि कादंबरीचा घाट बघत असताना एक मग प्रश्न पडतो की सुरुवातीला संवादात्मक असणारी कादंबरी शेवटाकडे जाताना पत्ररूपामध्ये संवाद तो वाढत जातो, पत्ररूपामध्ये, आणि त्याला चिंतनाची धार येते. जे आनंदीबाई आणि गोपाळरावांच्या मध्ये जे चिंतन चाललेलं आहे, जे जसं आता सांगितलं तसं त्या अमेरिकेतनं पत्र पाठवतात, जी चिकित्सा करतात, हा एक प्रकारचा असा एक आपण म्हणू की आनंदीबाईंच्या जगण्याचा एक असा त्या कशा पद्धतीनं अतिशय शिक्षणाची भीती किंवा शिकायचंच नाही अशा कुटुंबातनं येऊन मग पुढं त्या कशा इथंपर्यंत पोहोचतात, व्यक्तिमत्वाची त्यांच्या जडणघडण कशी होते हे आलेलं आहे त्यामध्ये. यामध्ये पुन्हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काही संघर्षात्मक प्रसंग ह्या कादंबरीमध्ये आलेले आहेत, ज्यामध्ये सुरुवातीचे संघर्ष आहेत ते गोपाळराव आणि पुन्हा मग आनंदीबाईंचं कुटुंब यांच्यामध्ये ते संघर्ष आहे. आणि हे संघर्ष आहेत त्यामध्ये एक वाक्य अतिशय गोपाळरावांचा स्वभाव किती रागीट आहे किंवा काय टोकाला जाऊन विचार करतात हे सांगण्यासाठी त्यामध्ये काय शिकार, भक्ष, आणि पुन्हा त्यांना एका ठिकाणी घरातले सगळे त्यांना टोकाचा विरोध करतात. त्यावेळी असं वाटतं की मी म्हणजे पत्नी जी लहान वयाची आहे आनंदीबाई तिच्यावरती बलात्कार करावा, अशा पद्धतीचं एक वाक्य त्यामध्ये येतं. म्हणजे पात्र अधिक चांगल्या पद्धतीनं खुलवत असताना अजून सनदी होत्या किंवा खूप मोकळ्या जागा होत्या, खूप वाव होता, मात्र त्या वावापर्यंत जोशींना जाता आलेलं नाही असं वाटतं. मुळातच मी म्हटलं तसा अवकाश छोटासा किंवा जीव छोटासा असल्यामुळे थोड्या मर्यादा यामध्ये पडलेल्या आपल्याला दिसतात. एक सगळ्यात महत्त्वाचा भाग यामध्ये अनेक जाणवतो की कादंबरीची सुरुवातीचे एक साधारणतः 1/3 पान आहेत ती आनंदीबाईंच्या शिक्षणाला त्यांना तयार करण्यासाठी खर्च केलेले आहेत, आणि शेवटचा जवळपास 1/3 भाग आहे त्यावरती सातत्यानं आनंदीबाईंच्यावरती मृत्यूची छाया असलेला आपल्याला दिसते. विरोधात्मक ताणाच्या बाबतीत जरी विचार केला तर हे ताण त्यांनी जागोजागी पेरलेले आहेत. जसं म्हटलेत मॅडम त्या पद्धतीनं काही ठिकाणी गोपाळराव ख्रिश्चन धर्माबद्दल खूप चांगलं बोलतात आणि त्याच वेळी समांतरपणे ते हिंदू धर्मावरती किंवा भारतीयांवरती टीका करतात. ते म्हणतात की मला 1 रुपया सुद्धा या म्हणजे ते ज्यावेळी परत अमेरिकेला निघालेले असतात त्यावेळी ते म्हणतात की मला ह्या देशात मिळवलेला 1 रुपया सुद्धा नको आहे किंवा मला सोबत न्यायचा नाही. ते 5-1 रुपये असतात ते काहीतरी काम करून कमवतात आणि ते समुद्रात हे करतात. तर अशा पद्धतीने हा एक थोडासा विरोध त्यामध्ये आलेला दिसतो. आनंदीबाईंच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक मला महत्वाचा दिसलेला ताण किंवा एक संघर्ष असा दिसतो की त्यांना भारतामध्ये सुद्धा शिकू दिलेलं नव्हतं. भारतामध्ये त्यांना 7 शहरांमध्ये स्थलांतर करावं लागलेलं. आणि कल्पना करा गोपाळरावांचं आयुष्य आहे सगळं 13 वर्षामध्ये ते 7 ठिकाणी नोकरी बदलत जातात. अलिबाग असू दे किंवा मग तिथून कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं गिरगाव, भुज आणि तिथनं पुढं मग कलकत्त्यापर्यंत. आणि इथं सातत्यानं त्यांना विरोध झालेला इथल्या लोकांचा. शिक्षणासाठी टार्गेट केलं जातं आनंदीबाईंना आणि गोपाळरावांना, आणि त्या सगळ्याला त्रासून ते अमेरिकेला आपल्या पत्नीला शिकवायला पुढं पाठवायचा असा विचार करतात. परंतु पुन्हा जो सरांनी सुरुवातीला जे सांगितलं की त्या बोटीमधून जाण्यापासूनचा जो प्रवास आहे तिथंही त्यांना तोच एक विरोधाचा ताण दिसतो. तिथंही जे अमेरिकेचे लोक आहेत त्यांच्यासोबत प्रवास करणारे ते त्यांना टॉर्चर करतात, टॉन्टिंग करतात वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि तिथं मग एका पद्धतीनं आपल्याला लक्षात येतं की आनंदीबाई ज्यावेळी भारतातनं बाहेर जातात त्यावेळी एक व्यक्तिमत्वाच्या पातळीवरती त्यांच्यात एक सकारात्मक बदल झालेला आपल्याला दिसतो. पण हा आवाज आहे पात्रांचा एकमेकांच्या बरोबरचा तो अधिक चांगल्या पद्धतीनं व्यक्त करण्यासाठी
जो बाह्य संघर्ष आहे त्यापेक्षा पात्रांच्या मनातला संघर्ष अधिक चांगल्या पद्धतीनं व्यक्त करण्यासाठीचा वाव श्री ज जोशींच्याकडे होता. 350 पानांच्या जवळपासचा मजकूर इतक्या कमी कालावधीत 13 एक वर्षाच्या सहवासातला ह्या जोडप्याचा जीवनाचा प्रवास एवढ्या पानांमध्ये मांडत असताना काही गोष्टी पाल्लाळ होतात, काही ठिकाणी ते जंप करतात. म्हणजे अचानकच 2-1 ओळीमध्ये सांगतात. भुजमधलं जीवन आहे ते हाताशी साधन सामग्री जर जास्त नसेल चरित्र नायकाची आणि चरित्र नायकीची तर पर्याय नसतो आणि मग ते पटकन पुढं सरकतात किंवा पुढं जातात. कलकत्त्यामधल्या सुद्धा काही प्रसंगाच्या बाबतीत तसं आपल्याला चित्र दिसतं. तर साधारणपणे अंतिमता जर आपण बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की समकाळामध्ये लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबऱ्यामध्ये ही अतिशय यशस्वी ठरलेली कादंबरी आहे आणि मराठीमध्ये आनंदी गोपाळ कादंबरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चरित्रात्मक कादंबरीची एक पायवाट आपण म्हणू की मोकळी झाली, जी पुढं जाऊन मग वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि एकंदर भारतामध्ये बाहेरच्या याच्यामध्ये जे काय वेगवेगळ्या लोकांनी कामं केलेली होती त्यांच्यावरती मराठीतल्या साहित्यिकांनी चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिलेल्या आपल्याला दिसतील. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आपण या आकृतिबंधाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. याच आकृतिबंधाचा विचार करताना आपल्याला त्यामध्ये जी अनेक काही प्रसंग चित्र आलेली आहे तर त्या प्रसंगाच्या अनुषंगाने अनेक म्हणी, वाक्प्रचार वगैरे यांचाही त्यामध्ये वापर झालेला आहे. जसं सब घोडे 12% किंवा एकटा जीव सदाशिव असे अनेक हे आले आणि त्या अनुषंगाने त्या कादंबरीची जी रचना आहे ती अधिकाधिक खुलवत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यानंतर मी डॉक्टर वंदना चव्हाण यांना प्रश्न विचारतो की आनंदी गोपाळ या श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर पुढेच त्यांनीच नाटक सुद्धा लिहिलं, त्यानंतर त्यावरती चित्रपट सुद्धा निघाला, धारावाहिकमध्ये सुद्धा हे आलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या आणि चरित्र पण आहे. तर ह्या सर्व कलाकृती ज्या आहे म्हणजे एकाच विषयावरती जेव्हा अशा या वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती केली जाते तर याला प्रकारांतराचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या प्रकारांतराच्या दृष्टीने यातील कुठली कलाकृती आपल्याला श्रेष्ठ वाटते याविषयी आपण भाष्य करावं. सर्वांना नमस्कार. आनंदी गोपाळ ही श्रीजी जोशी लिखित कादंबरी, चरित्रात्मक कादंबरी आणि त्यातून आनंदीबाई जोशी ज्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत तर त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडलेला आहे. हा जीवनपट उलगडत असताना एकूणच त्यांचं जेव्हा लग्न होतं वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न होतं आणि पूर्वाश्रमीच्या यमुना या लग्नानंतर आनंदीबाई जोशी होतात आणि एकूणच त्यांचा तिथून जो प्रवास आहे तर विवाह ते त्यांचा अल्पावधीत झालेला मृत्यू हा सगळा जो प्रवास आहे तो या कादंबरीमधून उलगडलेला आहे. इसवी सन 1968 या कादंबरीचं लेखन केलेलं आहे श्री ज जोशी यांनी. यामागेही त्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे तर माधव मनोहर यांनी ही कादंबरी लिहिण्याबाबत त्यांना सुचवलं आणि आनंदीबाई जोशी आणि गोपाळ जोशी या जोडप्यांचं एकूणच जे काही जीवित कार्य आहे त्यांचं त्यावर खूप छान लिहिण्यासारखं आहे. हे जेव्हा माधव मनोहर यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी काशीबाई कानिटकर यांनी जे चरित्र लिहिलेलं आहे आनंदीबाई जोशी यांच्यावर ते त्यांच्या वाचनामध्ये आलं. टिळकांचं चरित्र वाचनामध्ये आलं आणि मग ते प्रेरित झाले या विचारांनी आणि मग कादंबरी लिहिण्याचं त्यांनी निश्चित केलं. आता ही जी कादंबरी आहे तो संपूर्ण जो प्रवास आहे तर आनंदीबाई जोशी यांच्या विवाहानंतरचा तो प्रवास यामध्ये उलगडलेला आहे. त्यामध्ये त्यांचं जे पूर्ण कार्य आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामध्ये ठाणे, कल्याण, मुंबई, पुणे असेल, अमेरिका असेल किंवा कोल्हापूर, भुज हा जो सगळा प्रवास आहे त्यामध्ये त्यांना जो समाजाकडून झालेला विरोध आहे किंवा आनंदीबाईंना शिक्षण दिलं जात आहे त्यामुळे समाजाकडून झालेला जो विरोध आहे हा सगळा त्यांनी अनुभवलेला आहे. पण त्याला न जुमानता त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आनंदीबाईंना पाठबळ दिलेलं आहे.
आता एकूणच हा जो प्रवास आहे तो उलगडत असताना श्रीजा जोशी जे आहेत तर त्यांनी ही चरित्रात्मक कादंबरी जी आहे त्याचं लेखन करत असताना संपूर्ण जे संवादी स्वरूपामध्ये ते आलेलं आहे. त्याचबरोबर नाटकामध्ये कादंबरी जी आहे त्याचं जे लेखन आहे, कादंबरीची व्याप्ती ही अधिक असते आणि नाटक जे आहे ते संवादी स्वरूपामध्ये लिहिलेलं असतं आणि चित्रपट देखील संवादी स्वरूपामध्ये लिहिलेला असतो. आणि चित्रपटामध्ये जेव्हा वाङ्मयाचं माध्यमांतर होत असतं तेव्हा त्याच्या लेखनाचं स्वरूप देखील बदलत असतं आणि ते संवादी स्वरूपामध्ये येतं. त्याचा जेव्हा चित्रपट होतो किंवा नाटक होतं तेव्हा ते अगदी चित्रित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं लेखन केलं जातं. पण कादंबरी जी आहे वाङ्मय प्रकार त्याची व्याप्ती ही अधिक असते आणि वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून त्याचं लेखन महत्त्वाचं असतं. त्यामुळे चित्रपट असेल, नाटक असेल, हे प्रसार माध्यमांच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं कार्य जरी चित्रपटाच्या माध्यमातून, धारावाहिक किंवा नाटकाच्या माध्यमातून झालेलं असलं तरी वाङ्मय लेखनाच्या दृष्टिकोनातून कादंबरीचं लेखनच हे श्रेष्ठ आणि परिणामकारक ठरतं. धन्यवाद. यानंतर सुनील पाटील सरांना एक प्रश्न विचारतो. ही कादंबरी आनंदी गोपाळच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगवलेली श्री गोपाळराव हे खलनायक वाटतात आपल्याला आणि अंतिम क्षणी आनंदीबाई त्यांना खलनायकाचे महानायक कसे सिद्ध करतात याविषयी आपले भूमिका इथे सादर. संपूर्ण कादंबरी वाचत असताना एक लक्षात येतंय की 80% कादंबरी येते. आपल्याला असं वाटतंय की हा पुरुष खलनायक आहे. अगदी अमेरिकेत देखील साधूचा वेश घेऊन जाणं, धर्मांतर करणं, त्या धर्मावर प्रचंड टीका करणं आणि स्वतःच्या बायकोला पत्र लिहिणं, तू आता मोकळी झाली आहेस, तू काय दुसऱ्या धर्माच्या लोकांबरोबर राहतेस, फिरतेस, मांसाहार करत असशील, त्यांच्या हातात हात घेत असशील. जर हा माणूस एवढ्या उच्च कोटीच्या विचारांचा आहे तर मग हे खालचे विचार त्या माणसाला कसे काय? प्रत्येक पत्रा परत आनंदीबाई अस्वस्थ होतात. हे काय चालू आहे? हा कसा नवरा आहे? एका पत्रात आपलं कौतुक करतो, दुसऱ्या पत्रामध्ये अक्षरशः विच्छेदन करतो आपल्या मनाचं. रडतात त्या अक्षरशः की त्यांना कळत नाही की हा आपला नवरा नायक आहे की खलनायक आहे. तू आता मोकळी आहेस, तू काही करायला मोकळी आहेस, तू परक्यांच्या हातात हात घेतेस, तू दारू सुद्धा प्यायला लागली असशील. हे विधानं का करायची आणि का म्हणून ख्रिश्चन लोकांना शिवीगाळ करायची? त्यावेळेला आनंदीबाईंना पहिल्यांदा वाटतं की ज्या वेळेला आपल्याला हा पाश्चिमात्यांचा परिसस्पर्श झाला, आपण उंचावर आलो आणि नवरा तेवढाच राहिला खुजाच्या खुजा. त्याचे विचार बुरसटलेलेच राहिले. आपल्याला सूर्य दाखवणारा हा अंधार कोठडीमध्ये कसा काय आहे? ते परत येतात, भारतामध्ये परत येतात आणि ती अवस्था अतिशय वाईट असते. त्याच ठिकाणी त्यांना ज्यावेळेला डिग्री मिळते त्याचवेळी त्या भयंकर आजारी असतात. सतत ताप येत असतो, सतत खोकला असतो, काही एक उमजत नाही आहे आणि ते तिथं बिलकुल हिंदू पद्धतीच्या न सोडल्यामुळे तिथल्या वातावरणाची सूट होत नाही. तिथलं खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, ते घ्यावं लागतं, करावं लागतं. पण त्यांना सगळी धर्म आडवा येतो आपला. मग भारतात ज्यावेळेला परत येतात 3 डॉक्टर बोलवले जातात. एका घरामध्ये, सामान्य घरामध्ये असतात. गोपाळरावांच्या मावस भावाचं घराणं असतं आणि त्या घरामध्ये फक्त लोक तपासायला येतात. अरे अरे आनंदीबाई आल्या, फार चांगलं. कोणीही मदत करत नाही. प्रश्न असा असतो की पैसा नाही. येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचाराला पैसा नाही, उपचाराची गोष्ट दूर. आनंदीबाईच्या मनाशी एक खुणगाट असते की पुण्यामध्ये मेंदळे म्हणून वैद्य आहे, त्यांचं जर मी औषध घेतलं तर मी वाचेन. हो, त्या मेंदळ्यांकडे जातात गोपाळराव, त्यांचे पाय धरतात. मला चला म्हणे, तुम्ही कोण? मी गोपाळराव. म्हणे तेच ना ज्यांची बायको अमेरिकेला गेली? म्हणे हो. मग दूर व्हा, दूर व्हा. तुमच्या घरी येऊन तुमच्या बायकोचा हात हातात घेऊन मी ती नस पकडणं मी बाटणार नाही. आणि तिथून सगळी आशा सुटते. 20-22 दिवस मृत्यूला बाकी असतात. बाई आसन्न मरण अवस्थेमध्ये पडलेल्या असतात. तोपर्यंत दीर येऊन सांगतो, वहिनी ऐकलत का? अहो, बायको मरणाच्या वाटेवर आहे, घरात कोणी नाहीये, कोणी पैसे द्यायला तयार नाहीये, नातेवाईक फक्त कौतुक करतायत.
ती जगली पाहिजे असं कुणाला वाटतच नाही. लोकमान्य टिळकांनी मात्र केसरीतर्फे 100 रुपये दिलेले असतात. लेडी रे म्हणून कुणी एक बाई असते, तिने देखील 100 रुपये जमवलेले असतात आणि त्यावर सगळा चरितार्थ चालतो. अहो, जग जिंकून आलेली बाई, भारताला कुठलीच काळजी नसते, कोणाला ओळखायची गरज नसते. विवेकानंदांना सुद्धा त्या राजाला पत्र लिहावं लागलं की मला नाही वाटत मी जास्त जगेल, माझ्या मृत्यूच्या नंतर माझ्या आईला दर महिन्याला 100 रुपये पाठवत जा. आणि आज बघा प्रदीप मिश्रा किती कमावतात. हा विरोधाभास तुमच्या आमच्या कधी लक्षात येणार आहे? आमची सत्सद विवेक बुद्धी शेणामेणाची राहिली आहे का? 50-50 कोटी लोक आपण आंघोळीला जातो, मरतो तिथं, खरंच पवित्र होतोय का? आमची मन तरी पवित्र आहेत का? आनंदीबाई आसन्न मरण अवस्थेमध्ये आहे. बाहेरून गोपाळराव येतात. त्या गोपाळरावांचे कर्तृत्व धीराने नुकतंच सांगितलेलं असतं की वासुदेव जोशांचं गाढव आणि स्वतःची गाढवी यांचं लग्न लावलेलं असतं. कशासाठी? बाला आणि जरठ विवाहाच्या विरोधात म्हणून. आणि केव्हा? घरात बाई मृत्यूपंथाला लागलेली असताना. हे असं का वागतो हा नवरा? हे बाईला परफेक्ट कळलेलं असतं. तेच मला मुद्दा सांगायचा आहे. म्हणाले आलात या. म्हणाले तू वाचलं? म्हणाले हो कळलं मला सगळं. कसं काय वाटलं तुला? मला काय वाटलं? काय मी वाटायच्या पलीकडे निघून गेले. तुम्ही काय करायचं ते करा, तुमचं जगाने काय करायचं करा, मी तुमच्या जगातले आता राहणार नाही, मी तुमच्या पलीकडे निघून गे. म्हणजे असं करू नको आनंदी, खरं सांग तुला काय वाटलं? काय वाटायचं? तुम्हाला सांगू का? हो म्हणाले तुमचा स्वभाव असा आहे की जो मी ओळखला, मी डॉक्टर आहे आणि मीच पेशंट आहे, पण मी निष्णात पेशंट आहे. तुम्ही असं का वागतात? तुम्ही खलनायक का आहात हे मी ओळखलं आहे. तुमच्या मनाच्या विरुद्ध जर झालं तर तुम्ही खलनायक आहात. तुम्ही जगाच्या 50 वर्ष अगोदर जन्माला आलात. जग तुमच्या पाठीमागे. जगाला कोणताही पुढे गेलेला माणूस आवडत नाही, हे त्यातलं मर्म आहे. ते लोकांना आवडत नाही तुम्ही पुढे गेलेला. एवढा सुधारणावाद लोकांना आवडत नाही. तुम्ही लोकांना कळलेच नाही. अहो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे, स्वतःच्या वयाच्या बरोबरची बायको केली असती, एखादी सुंदर पोरगी पाहिली असती, संसार केला असता, सगळ्याच बाबतीत तुमचा उपास घडलाय. मला शिक्षणाचा फक्त दावा केला, मला शिकवलं, मला मोठी केली. माझ्या रूपाने मोठा ध्वज फिरला, पण त्या ध्वजाचा ध्वजदंड तुम्ही आहात. तुमच्यामुळे मी डौलाने आले, पण मला आता उपयोग काय? मला नाही वाटत मी जास्त दिवस जगेन. हे जे तुमचे प्रकार चालू आहेत की त्या पंचाहूत मिशनमध्ये जा, बाप्तिस्मा घे, याचं लग्न लावून दे, त्याचं लग्न लावून दे, हे तुमच्या मनाच्या विच्छिन्नतेचं कारण आहे. हे तुमच्या मनाच्या विरोधात घडले. हे तुम्हाला कळतंय की मी जाणार आहे म्हणून तुम्ही हे सगळं करतायत. तुम्हाला कळतंय की मी तुमची आयुष्यभर सेवा नाही करू शकणार. मला तर माझ्या समोर या भारतीय माझ्या महिला दिसत आहेत की त्यांच्यासाठी मला सगळं काही करायचं होतं, पण मला नाही करतायत. पण तुम्हाला एक नक्की सांगते, शहाजहानने स्वतःच्या बायकोसाठी ताजमहाल बांधला असेल, पण ज्ञानाचं टिपूर चांदणं स्वतःच्या बायकोला मिळावं म्हणून स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा पहिला नवरा भारतातले तुम्ही आहात. मला तुमचा अतोनात अभिमान वाटतोय. आणि हेच तुमच्या पराभवाचे देखील शल्य आहे की मी चालले हे तुम्हाला सहन होणार नाही, म्हणून तुमची वर्तन बदलत आहात. तुम्ही महानायक आहात म्हणून सारं हे तुम्ही केलेलं आहे. अशा रीतीने आनंदीबाईंनी त्यांना महानायक बनवलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्तमरित्या आपण हा गोपाळरावांचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलेला आहे. यानंतर डॉक्टर समिता जाधव मॅडम यांना एक प्रश्न आहे. आनंदी गोपाळ या कादंबरीमध्ये जे समाज वास्तव आलेलं आहे त्यावरून ही कादंबरी समाज इतिहासाचे साधन म्हणून ठरवता येईल का? समाज इतिहासाचं साधन ठरवता येईल का? ब्राह्मण कुटुंबामध्ये ज्या काही चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे,
की अपोष्णती नावाचा काही एक संध्या करणं प्रकार आहे, अपोष्णतीकरण प्रकार आहे, मागचा भात पुढचा भात, अशा जे काही रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरांचं निमित्ताने किंवा ओघाने उल्लेख आलेला आहे फक्त, किंवा बालजराट विवाहाचा उल्लेख आता झाला आहे, किंवा विधवा पुनर्विवाहाचा जो प्रश्न आहे ते प्रश्न लेखकाने मांडलेले नाही. ते ती कथा जेव्हा पुढे जातीये, कथा पुढे सरकतीये, त्या निमित्ताने त्याचा फक्त उल्लेख आला आहे. आणि ज्या एका काळाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते, खरं तर ह्या कथेमध्ये सांगण्यासारखं खूप होतं. जर खरोखर समाज इतिहासाचं ते साधन असतं तर सांगण्यासारख्या खूप गोष्टी होत्या, पण त्याकडे लेखक साधा वळतही नाही. त्यामुळे ही कादंबरी समाज इतिहासाचे साधन आहे असं मला तरी वाटत नाही. थँक्यू. धन्यवाद. यानंतर डॉक्टर चित्रा वाघ मॅडम यांना एक प्रश्न आहे, तो म्हणजे आनंदी गोपाळ या कादंबरीतील गोपाळरावांच्या व्यक्ती संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? आपले काय विचार आहे त्या संदर्भामध्ये? धन्यवाद सर मला हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण वरवर बघता असं वाटतं की तोच प्रश्न परत विचारलाय. पण श्रीजा जोशींनी जी कादंबरी लिहिली त्याच्यासाठी त्यांनी आधार म्हणून धरलेलं ते काशीबाई कानेटकरांनी लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र, आणि दुसरं म्हणजे नचिम केळकरांनी लिहिलेलं टिळकांचं चरित्र, लोकमान्य बालगंगाधर टिळकांचं चरित्र. तर ह्या चरित्रामध्ये जे गोपाळराव दिसतात आपल्याला त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं आणि काहीसं गोपाळरावांवर अन्याय करणारं चरित्र त्यांनी उभं केलं आहे कादंबरीतनं. असं फक्त मी नाही म्हणत आहे, म वा धोंड नावाचे खूप मोठे समीक्षक होऊन गेले, ज्यांचं जाळ्यातील चंद्र नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात जोशींची जी दुसरी कादंबरी आहे रघुनाथराव कर्वेंवरची, रघुनाथाची बखर, त्याच्यावरचं सुद्धा परखड परीक्षण आहे. मुळात आनंदीबाईंचा मृत्यू झाला 1887 मध्ये, आणि काशीबाई कानेटकरांनी त्यांना असं वाटलं की हे एक वादळी व्यक्तिमत्व होऊन गेलं, यांच्याबद्दल सर्वांना कळलं पाहिजे. तर त्या समकालीनच पुढच्या 2च वर्षात म्हणजे 89 साली काशीबाईंनी लिहिलेलं चरित्र प्रसिद्ध झालं, आणि त्याच्यासाठी त्यांनी गोपाळरावांनी जी पत्र पाठवली होती आनंदीबाईंना, किंवा आनंदीबाईंनी जो पत्रव्यवहार केला होता, कार्पेंटर मावशींनी जो पत्रव्यवहार केला होता, आणि नुसतं काशीबाईंनी लिहिलेलं नाहीये, कॅरोलिन नावाची आनंदीबाईंची मैत्रीण होती अमेरिकन, तिने देखील चरित्र लिहिलं होतं. तर त्याचा सगळ्याचा अभ्यास करून काशीबाईंनी हे चरित्र लिहिलं, आणि ते त्याच काळातलं लिहिलेलं, त्यामुळे ते सत्याला जास्त धरून आहे. कारण 2 वर्षातनं वेगळंच काही बाहेर येणार नाही असा आपण विश्वास धरूया. आणि ते चरित्र म्हणजे अतिशय सुंदर भाषेत ओघवता लिहिलंय, आणि प्रत्येक ठिकाणी चरित्र असल्यामुळे तिकडे काल्पनिक गोष्टींना वाव नाहीये. आणि काशीबाईंनी त्या आनंदीबाईंची पत्र छापलेली आहेत. त्यातून जे आनंदीबाईंचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं ते अतिशय बुद्धिमान, आत्मविश्वासाने अमेरिकेला गेलेली, भित्र कोकरू असं वाटतं आपल्याला आनंदी गोपाळ वाचताना. पण तशा आनंदीबाई खूप बदलत गेल्या. म्हणजे शिक्षणातून एखाद्याला जो प्रगल्भपणा येतो किंवा जे आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्वात येतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला काशीबाईंनी लिहिलेल्या चरित्रात मिळतं. कार्पेंटर मावशींची त्यांचा 4 वर्षांचा रेग्युलर 3 वर्षांचा पत्रव्यवहार होता. दर महिन्याला इकडून एक पत्र तिकडे जायचं, तिथून इथे यायचं. सगळ्या हिंदुस्थानातल्या चालीरीती त्यांनी तिकडे सांगितल्या होत्या. अमेरिकेची पूर्ण माहिती करून घेतली. त्यांच्याविषयी मी जास्त आता बोलत नाही. गोपाळरावांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ते जे कलकत्त्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये होते तिकडचे जे पोस्ट हेड जनरल होते त्यांनी आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी वर्गणी गोळा केली होती, आणि ती बऱ्यापैकी पैसे जमले होते. तर गोपाळरावांची फार इच्छा होती आनंदीबाईंबरोबरच जायचं, पण शक्य नव्हतं. पैशामुळे त्यांना जाणं शक्य नाही झालं. त्यांची खूप इच्छा असून सुद्धा. आणि इकडे त्यांचा कौटुंबिक पाशही त्यांना होते, आई होती, त्यांचा उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न होता. पण गोपाळरावांनी जेव्हा त्यांच्याकडे हे फंड जमा झाला तेव्हा त्यांनी आनंदीबाईंचा शेवटच्या संपूर्ण वर्षाचा पैसा पाठवून दिला की आता तिच्या शिक्षणासाठी मला नोकरी करायची गरज नाहीये. विक्षिप्तच माणूस होता अर्थात. त्यांनी नोकरीचा 6 महिन्याची सुट्टी घेतली आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायचं ठरवलं. आणि सरांनी जसं सांगितलं तसं ठिकठिकाणी ते अगदी कफल्लक भगव्या कपड्यांनिशी त्यांनी सगळा प्रवास केला. आणि तिकडे गेल्यानंतर ते आनंदीबाईंना लगेच भेटले सुद्धा नाहीत. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी आधी उतरले आणि बरीच व्याख्यानं दिली. आणि इतकं त्यांचं व्यक्तिमत्वात कॉन्ट्राडिक्शन होतं, म्हणजे इतका विरोधाभास होता
की त्यांनी अमेरिकन समाज पद्धत कशा चुकीच्या आहेत, हिंदू धर्म कसा चांगला आहे, स्त्रियांना शिक्षण द्यायला नाही पाहिजे, इकडच्या स्त्रिया शिक्षण दिल्यामुळे कशा बेताल झाल्या आहेत वगैरे, असं बरंच लिहायचे. आणि अमेरिकन पत्रकार तर त्यांच्या सतत मागेच होते की अरे वा काहीतरी वेगळं आपल्याला छापायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडच्या पेपरांमध्ये ह्या बातम्या यायच्या आणि त्या आनंदीबाईंच्या वाचनात यायच्या. त्यामुळे त्या अतिशय अस्वस्थ झाल्या होत्या की हे काय. आणि आनंदीबाई स्वतः देखील त्यांच्याही मागे पत्रकार होतेच. त्या स्वतः अशा 2-2 हजार बायकांसमोर त्यांनी विधवा विवाह वगैरे ह्या विधवांचे प्रश्न या विषयांवर भाषणं दिली होती. अशी ती कर्तबगार तिकडची बाई होती. त्यामुळे ह्या नवऱ्यामुळे आपल्याला कमीपणा आला असं त्यांचं एक भावना होती. पण गोपाळरावांचं चरित्र हे स्वभाव हा वेगळाच होता. म्हणजे सार्वजनिक जीवनातले गोपाळराव आणि प्रत्यक्षातले घरात जेव्हा ते कार्पेंटर मावशींकडे आले तेव्हा त्यांचे ते 3 महिने आनंदीबाईंनी सांगितले आमचे खूप छान गेले. आम्ही घरात सगळ्या विषयांवर चर्चा करायचो. गोपाळराव विद्वान तर होतेच, अनेक सहलींना जायचो, असा बराच भाग आहे. मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कादंबरीमध्ये जे आहे की आनंदीबाई अगदी मृत्यूशय्येवर असताना गोपाळरावांनी असे विचित्र सगळे प्रकार केले. ते समाज सुधारक नाही त्यांना तसं त्या अर्थाने म्हणता येणार, कारण त्यांनी काही भाषणं ठोकली नाहीत किंवा आपली काही अनुयायी तयार केले नाहीत की, पण ते कृतिशील होते. बायकोच्या बाबतीत जे केलं की मला वाटते की स्त्री शिक्षणानेच देशाचं आपला समाज पुढे जाईल, तर मी माझ्यापासून सुरुवात करतो. हा जो प्रकार त्यांचा होता तो सगळीकडे होता. म्हणजे जे दांभिकपणा जिकडे जिकडे दिसला त्यांनी तिकडे आसूड उगारलाच म्हणून समजा, किंवा अशा काहीतरी खोड्या काढल्या. तर त्यांचा जो हा तो जरठ कुमारी विवाहाचा जो प्रसंग, विवाहाचं विडंबन करण्यासाठी गाढव गाढवीचा त्यांनी विवाह करून दिला. अगदी पत्रिका छापून संपूर्ण असं वातावरण नाट्यमय निर्माण करून तो विवाह करून दिला. पण ही घटना आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी आहे, जी श्रीजा जोशींनी ते कादंबरीचं नाट्यमय वाटण्यासाठी म्हणून आधी आणली. पण खरी जर तुम्ही घटना बघितल्या चरित्राप्रमाणे तर आनंदीबाईंच्या उषा पायथ्याशी तो माणूस बसून होता. त्यांचं अतिशय प्रेम होतं आनंदीबाईंवर. संपूर्ण प्रवास आणि इथून आल्यावरती सगळं त्यांनी त्यांच्यासाठी केलं. म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता तरी लघुरुद्र कर, उदक शांती कर, अभिषेक कर, असे सगळे प्रकार, तुझा ऑलोपॅथीचं नाही चालत औषध तर वैद्यांचे काढे दे, हे सगळे प्रकार त्यांच्या बाजूला बसून गोपाळरावांनी केले. त्यामुळे मला असं वाटतं हा थोडासा अन्याय आहे. दुसरा जो त्यांच्या बाबतीत बाप्तिस्मा घेतला हा प्रसंग, हा देखील 1890 मधला आहे का, आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर. तो पण असा संसाराठी त्यांनी केला. म्हणजे आज घेतला बाप्तिस्मा, दुसऱ्या दिवशी उघड्या अंगावरती जानवं घेऊन ते आलं, जानवं घालून आले. पाद्री म्हणाले अरे तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही जानवं कसं. तर बायबलमध्ये कुठे असं काही लिहिलंय. म्हणजे तिकडे ख्रिश्चन धर्माची टिंगल केली. आणि मग संगमावर गेले, तिकडे स्नान केलं, संध्या केली, म्हणाले झालो आता मी शुद्ध झालो मी हिंदू. असं त्यांचं एक वादळ व्यक्तिमत्व होतं. पंचहौद मिशनचं प्रकरण पण तशाच प्रकारचं. त्यामध्ये तर त्यांनी म्हणजे पंचहौद मिशनची जी शाळा होती तिकडे एक व्याख्यान आयोजित केलं होतं. आणि त्या काळातले जे अगदी मोठी नावं, इतिहासाचार्य विका राजवाडे, नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य गंगाधर टिळक, या सगळ्यांना त्यांनी त्या व्याख्यानाला बोलवलं. व्याख्यान काही नॉर्मल झालं असेल, त्याच्यानंतर त्या मिशनच्या ह्याच्यात झालं, त्यामुळे त्या गोऱ्या मडमांनी आणून दिलेला चहा सगळ्यांच्या समोर केला, चहा आणि बिस्किट. तर आता आणून दिलेल्या चहाला कसं नाकारायचं म्हणून थोडा काही जणांनी घेतला. ह्याचा उल्लेख रमाबाई रानडेंच्या पुस्तकात पण आहे. त्या देखील गेल्या होत्या, पण त्या म्हणल्या आम्ही नाही बाई चहा घेतला कपामधला. पण काही जणांनी घेतला आणि त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी पुणे वैभव नियतकालिकात प्रचंड टीका आली की हे एवढे मोठे सुधारक आणि बाटले, म्हणजे सनातनी ब्राह्मण असून त्यांनी ख्रिश्चनांच्या घरातला चहा प्यायला वगैरे. मग ते बरंच प्रकरण गाजलं. म्हणजे लोकमान्यांना उपद्रव देणारे असेही गोपाळराव जोशी होते. म्हणजे ते इतकं वाढलं पुढे की शंकराचार्यांना स्वतःमध्ये, तेव्हाचे जे शंकराचार्य होते त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला लावलं. लोकमान्य टिळक काशीला जाऊन स्नान करून आले वगैरे, इतकं ते प्रकरण वाढलं. तर असा उपद्व्याप त्यांनी केला जरूर, पण तो आनंदीबाईच्या हयातीत नाही, की त्या मृत्यूशय्येवर असताना नाही. त्यामुळे तो एक प्रेमळ नवरा होताच निश्चित. पण नाट्यरूप त्या कादंबरीला देण्यासाठी मला असं वाटतं गोपाळरावांच्या त्यांनी नुसता विक्षिप्त माणूस आहे, खलनायक वाटतो तो आणि क्रूर वाटतो की बायको अशी असताना तू बाहेरचे अशा सगळ्या उद्योग कसे करतोस. ते असं वाटतं थोडंसं आपल्याला खटकतं की ही एवढी मोठी लिबर्टी घेतली पण कुठेतरी प्रस्तावनेत वगैरे त्याचा उल्लेख यायला हवा होता. थोडासा अन्याय त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला असं वाटतं. धन्यवाद मॅडम. आपला वेळ जवळपास संपत आलेला आहे
आणि त्यामुळे आपण आता इथे ही प्रश्नांची चर्चा थांबवूया. एकूणच आनंदीबाईचा हा जो प्रवास आहे तो निश्चितच एक आपल्याला दिशादर्शक ठरणारा आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो की अनेकदा काय होते की एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण उदास होऊन जातो आणि नैराश्याने ग्रस्त होऊन आपण ते कार्य सोडून देतो. परंतु आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची जर तयारी असली तर आपण कुठल्याही गोष्टीवरती यश संपादन करू शकतो, आपलं यशोशिखर गाठू शकतो. हाच एक संदेश या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकूणच त्यांची जी पत्र आहे तर त्या पत्रांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आनंदीबाई ज्या आहे या त्यांची ईश्वरनिष्ठा, पापभय आणि पतिप्रेम हे सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने दिसतं. आणि एक उत्तम अशी सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून या कलाकृतीचा आपल्याला विचार करता येतो. या ठिकाणी आपण सर्वांनी जे वक्त्यांनी जे आपले मनोगत व्यक्त केलं, आपले जे प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपणारे सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. पुढील सूत्र मी सूत्रसंचालक जे आहे त्यांच्याकडे सुपूर्द करतो. या परिसत्र जे आयोजित केलं होतं यासाठी उपस्थित मान्यवरांचे मनस्वी आभार, तसेच उपस्थित रसिक श्रोतेवर्गांचे मनस्वी आभार. पुढील कार्यक्रम जो आहे तो पुढील कार्यक्रम जो आहे तो मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य यावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. या पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल. मी उपस्थितांचे मनस्वी आभार मानते. डॉक्टर सुमंगला विजय बाकरे, PhD प्रबंधित, 75व्या वर्षी यांना PhD 78व्या वर्षी यांना PhD प्राप्त झालेली आहे. आणि त्यांना पुस्तक देऊन संत जनाबाई साहित्य प्रभंगरातील चमकता तारा हे पुस्तक सरांना द्यायचं आहे, तर त्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे. हॅलो सगळे साहित्य प्रेमी आणि सगळे आज आलेले कार्यक्रम आलेले सगळेजण, मला हे सांगायचं आहे की आपण म्हणतो की एक स्त्री एका शिक्षणाकरता किती कष्ट करून हे करते. हे स्त्रीच्या मध्ये असलेलं धाडस, तिची जी श्रद्धा, ह्या गोष्टी आपल्या संत वाङ्मयात अनेक संत कवयित्र्यांच्या जीवनात पाहायला मिळतात. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, योगाबाई आणि अनेक जणी पाहतो. पण मी आज मला सांगते की संत जनाबाईंनी 13व्या शतकामध्ये शिक्षण हा शब्द काढला होता. आणि त्यावेळेला तिने आपलं ध्येय गाठण्याकरता तिने सांगितलं होतं की मी भरल्या बाजारी जाईन आणि मी ह्या भरल्या बाजारात जाऊन मला जे साध्य करायचं आहे मी कुणाची पर्वा करणार नाही. आणि एवढंही सांगितलं की मी दळिता कांडिता तुझं गाईनं पण, म्हणजे देवाची पूजा करायला एक सामान्य दलित गरीब नामदेवांच्या घरी काम करणारी दासी, असामान्य अशा सामान्य स्त्री असामान्य अशा पदाला पोचते. हे मात्र ह्या स्त्रीचं धाडस आजच्या पिढीला मार्गदर्शन ठरतं, याबद्दल प्रश्नच नाही. त्याच्याकरता मी त्या प्रबंधाचं पुस्तक केलं होतं आणि हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, ते मी सरांना देते. पुढील सूत्र वृषाली देशपांडे यांनी स्वीकारावीत अशी मी त्यांना विनंती करते.